नमस्कार मंडळी, राज्याच्या राजकारणात भाजपाला धक्का देणारी महत्त्वाची आताची ब्रेकिंग न्यूज। भाजपाचे नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांना जोरदार धक्का। नितेश राणेंना 1 महिन्याचा कारावास, अभियंत्यावर चिखल फेकल्याप्रकरणी महत्त्वाची बातमी। आताची मोठी बातमी, नितेश राणेंना कारावास। नेमकं काय झालंय, किती दिवसाचा कारावास आणि कोणत्या गोष्टीमुळे ही राजकीय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ते आपण बघणार आहोत। नेमकं काय झालंय, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळतील। व्हिडिओ शेवटपर्यंत बघून नक्कीच लाईक करा। गेल्या अनेक दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी अनेक वेळा चर्चेत आणि वादग्रस्त असलेले भाजपाचे नेते 4 ते 5 आहेत। त्यामध्ये अनेक नेत्यांपैकी जास्त वादग्रस्त वक्तव्य करणारे असे नितेश राणे, नारायण राणे यांचे चिरंजीव आणि राज्याचे सध्याचे मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी यांना कारावासाची शिक्षा देण्यात आलेली आहे। नितेश राणे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे याचे राज्याचे मंत्री आहेत, परंतु गेल्या अनेक दिवसापासून राज्यात प्रत्येक ठिकाणी ते हिंदुत्वाच्या नावाखाली जात आहेत आणि प्रत्येक ठिकाणी भडकाऊ भाषण करायला ते प्रसिद्ध झाले असताना आता त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आणि त्यांना शिक्षा 1 महिन्याची कारावासाची। ती कशामुळे आपण बघणार आहोत। कणकवलीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिखलफेक प्रकरणातून नितेश राणे यांना जो काही कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आल्याची माहिती मिळत आहे। कणकवलीमध्ये जो काही गेल्या अनेक वर्षापासून त्यांना एका प्रकरणात म्हणजेच उप अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक प्रकरणातून नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। मात्र 504 गुन्ह्याखाली नितेश राणे यांना न्यायालयाने दोषी ठरवण्यात आला आहे। त्यांना 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आल्याने भाजपसहित सगळीकडेच खळबळ माजलेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून नितेश राणे हे वादग्रस्त वक्तव्य करण्यात प्रसिद्ध आहेत। नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना जुलै 2019 मध्ये उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करण्यात आली होती। याबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। कणकवली शहरातील रस्त्याची परिस्थिती चिखलमय झाली होती। त्यावेळी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारत शेडेकर यांच्यावर चिखलफेक आणि मारहाण करण्यात आल्याची शेडेकर यांनी तक्रार केली होती। त्या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर 353, 332, 504, 506 कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता। यातील 504 कलमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग प्रकरणी नितेश राणे यांना 1 महिन्याचा कारावास व 1 लाख रुपये दंड सुनावण्यात आला। या इतर सर्व गुन्ह्यांमधून नितेश राणेसह सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। आरोपीच्या वतीने लवकरच याबाबत उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहे। दरम्यान कणकवलीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर शेडेकर यांच्यावर चिखलफेक घटनेवर नितेश राणेंचे वडील आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। तसेच मुलाच्या कृत्याबद्दल जाहीर माफी देखील मागितली होती। दरम्यान आता या प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली। यामध्ये राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची बहुतेक कलमांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। मुक्तता झाली असली तरी 504 म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग अंतर्गत त्यांना 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। ज्या शिक्षेविरोधात ते रिव्हिजन दाखल करत असल्याची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? नितेश राणे यांनी जे काही अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून वादग्रस्त वक्तव्य आणि कृत्य केले आहे, त्यांच्या विरोधात ही शिक्षा पुरेशी आहे का? कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।